शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही, हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही देखील शासनाची भूमिका आहे। पण ही शासनाची भूमिका असताना देखील आज आपण आजूबाजूला बघतोय की या बाबतीत अनेक चर्चा होत आहेत, अनेक पत्रकार परिषदा होत आहेत आणि आश्चर्य आहे की एज्युकेशन पॉलिसी 2020 याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून 12वीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत। आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे, परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही।